करत आहोत. आज तुम्ही भाजपचा फॉर्म मागे घेतलाय, काय कारण आहे? मी आज भारतीय जनता पार्टीचा फॉर्म मागे घेतला. याचं कारण म्हणजे मला माझ्या झेडपी गटामध्ये विकास पाहिजे आणि मी विकासाच्या दृष्टीने अतुल भाऊ देशमुख असतील किंवा आपले गणेश भाऊ थिगळे असतील यांना माझा पूर्णपणे पाठिंबा जाहीर करते आणि माझ्या महिला पण त्याच्यामध्ये सामील आहेत. तुम्ही मतदारसंघात फिरलात, महिलांचे प्रश्न जाणून घेतले, काय प्रामुख्याने प्रश्न होते? मी मतदारसंघात फिरत असताना महिलांचे आरोग्याचे प्रश्न आहे. त्यांना घरगुती म्हणजे हे व्यवसायाचं त्यांना मार्गदर्शन पाहिजे किंवा व्यवसाय त्यांची अशी अपेक्षा आहे की आम्हाला घरगुती व्यवसाय पाहिजे. पुन्हा त्या भागामध्ये पाणी प्रश्न खूप मोठा आहे. दुसरी गोष्ट महिलांच्या जाण्या येण्याचा पण प्रश्न खूप मोठा आहे. म्हणजे तिथं महिलांच्या अडचणी विचाराल तर त्या खूप साऱ्या आहेत. आता तुम्ही माघार घेतली, ह्या अडचणी कोण सोडवणार? स्वतः अतुल भाऊ देशमुख माझ्या मागे आहेत आणि गणेश भाऊ थिगळे त्यांच्या ज्या पत्नी आहे रोहिणीताई थिगळे त्यांच्या माध्यमातून आम्ही ह्या अडचणी सोडवणार. या हे का बोलते मी तर आम्ही त्यांना 100% निवडून आणण्याचा प्रयत्न करू. खरं तर श्रद्धाताईंनी आज मनाचा मोठेपणा दाखवला आणि समाजाची भावना देखील समजून घेतली. मतविभागणीचा तोटा काय होईल या दृष्टिकोनातून विचार करून कार्यकर्त्यांचे सगळ्यांशी चर्चा करून त्यांनी मोठा निर्णय घेतला आणि त्यांचा या ठिकाणी फॉर्म त्यांनी विड्रॉल केलेला आहे. आज खरं तर त्या तालुकाध्यक्ष म्हणून शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाच्या एक चांगल्या पद्धतीने काम करत होत्या. त्या पक्षात न्याय मिळाला नाही म्हणून त्यांनी भारतीय जनता पक्षाची उमेदवारी घेतली. पण उमेदवारीमध्ये मतांची विभागणी आणि एकाच भागातील 2 उमेदवार आणि या दोन्ही उमेदवारांचे एकमेकाशी असलेले नातेसंबंध या सगळ्या गोष्टीचा विचार करून मताची वाटणी होऊ नये आणि आपल्या जी स्वप्न आहेत त्या जिल्हा परिषद गटामधली वापगाव रेटवडी जिल्हा परिषद गटामधली त्याला पूर्णत्वाला नेण्यासाठी विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी हा पाठिंबा दिला आहे. आणि खऱ्या अर्थाने गणेश गुंडाळ पंचायत समितीचे सदस्य साठी नामनिर्देशन केलं. त्यांनी देखील याच मुद्द्यावरती भारतीय जनता पक्षाचा त्यांचा होता आणि त्यांनी याच मुद्द्यावरती त्या ठिकाणी पाठिंबा दिला आहे. या दोन्ही लोकांचं भविष्यकाळामध्ये जे राजकीय सामाजिक जीवनातलं जे पुनर्वसन आहे ते आमचा पक्ष ताकदीने करेल आणि चांगल्या पद्धतीने यांना ताकद देऊन त्या ठिकाणी समाजामध्ये चांगल्या नेतृत्वाला त्या ठिकाणी आम्ही पुढे आणू एवढी खात्री आम्हाला या निमित्ताने वाटते. तुम्ही पण शरद पवार गटातून आणि हे पण शरद पवार गटातून बाहेर पडलेले. हां, शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गटातून आम्ही बाहेर पडायचं कारण म्हणजे असं आहे की पवार साहेबांच्या गटाचं इथं मतदान आहे, त्यांना मानणारा वर्ग आहे, बरोबर आहे. पण माझी लोकल लढाई ही वेगळी होती. मी वारंवार सांगितलं की त्या हालचाली दिसल्यानंतर माझा निर्णय मी घेतला. त्यावेळेस पण मी पक्षावर नाराजी व्यक्त नाही केली. पण लोकल नेतृत्व आम्ही 2-3 जण आहोत की जे उद्याच्या नेतृत्वाची आम्ही अपेक्षा ठेवतो आणि अशा परिस्थितीत माझा निर्णय मी वेगळा केला. ताई तिथंच होत्या, ताईंबरोबर अनेक लोक तिथं होते. आम्ही निर्णय आमचा केला